विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध करण्यात आलाय। काळ्या रंगाचे फुगे उडवत निषेध नोंदवण्यात आला। वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसतंय। संविधान चौकामध्ये काळे कपडे परिधान करून आंदोलन करण्यात आले। आंदोलकांमुळे पोलिसांची तारांबळ उडाली। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांच्याकडून। तेजस, विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला, नेमकं काय घडलं? पोलिसांनी आता या सगळ्या आंदोलकांना ताब्यात घेतलंय का? नक्कीच आहे। आज जर बघितलं असेल तर महाराष्ट्र दिवस जे आहे तो उत्साहात साजरा केला जातो। अशातच जर बघितलं असेल तर विदर्भवादी यांनी जे आहे ते या महाराष्ट्र दिनाच्या जे आहे त्याचा असा विरोध केलेला आहे, निषेध केला आणि संविधान चौक येथे जे आहे ते काळ्या रंगाचे फुगे उडवत त्यांनी जे आहे आपला भावना जे आहे व्यक्त केलेली आहेत। वेगळा विदर्भ झाला पाहिजे अशी मागणी त्यांची आहे अनेक वर्षापासून आणि दरवर्षी जे आहे ते 1 मे महाराष्ट्र दिन जे आहे तशा प्रकारचे वेगवेगळे आंदोलन जे आहे ते करत असतात। यंदा जे आहे ते काळे कपडे परिधान करून आणि फुगे आकाशात उडवत जे आहे त्यांनी आपले आंदोलनाची कारणाने नोंद केली आहे की आम्ही सुद्धा आजचा दिवस मानू नये, तर आम्ही वेगळ्या विदर्भाची भूमिका प्रवासाची ठाम भूमिका त्यांनी घेतली। यावेळी जे आंदोलकांना जे आहे ते पोलिसांनी जे आहे ताब्यात घेतलंय। काही वेळ जे तारंबळ उडाली जे कारणाने जर बघितलं असेल तर जनांनी कावळ करत जे आहे ते संपूर्ण आंदोलकांनी आंदोलन केलं। मात्र विदर्भवाद्यांना जे आहे ते वेळी जे आहे पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यांना बर्डी पोलीस स्टेशन येथे जे आहे ते त्यांना नेण्यात आलेलं आहे। धन्यवाद तेजस या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर संविधान चौकामध्ये काळे कपडे परिधान करून आंदोलन करण्यात आले। विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवण्यात आला। दरम्यान या सगळ्या आंदोलकांना पोलिसांनी आता ताब्यात घेतलंय। वेगळ्या विदर्भाची मागणी पुन्हा ऐरणीवर आल्याचं दिसतंय। नागपूरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं। विदर्भवाद्यांकडून महाराष्ट्र दिनाचा निषेध नोंदवण्यात आला। यावेळी काळे कपडे परिधान करण्यात आले, काळे फुगे उडवत निषेध नोंदवण्यात आला।